सर्वात पहिले ज्याच्यावर समायोजना आहे त्यावर एक एक नंबर टाकून घेऊ। चला पहिल्या नंबरची समायोजना वाचा। सवरण स्कंद शोधा बरं। क्वेश्चन मध्ये सवरण स्कंद आहे काय? मग सोडून द्या, नंबर टाकू नका। सेकंड नंबर वाली पहा काय म्हणते, देणे बाकी वेतन। वेतन आहे का शोधा। हा टाका त्याच्यावर नंबर 2 टाकला। नंबर 3 वाचा। आगीमुळे 4000चा माल नष्ट झाला। मागच्या 2-3 दिवसापासून रोज शिकून राहिलो आपण हे। शोधा क्वेश्चन मध्ये आगीमुळे नष्ट झालेला माल आहे काय? मग सोडून द्या, नंबर टाकू नका। चौथ्या नंबर वरी म्हणजे घसारा आकार कायच्यावर? उपस्कर। मग शोधा बाई त्याच्यात उपस्कर कुठेतरी आहे, टाका त्याच्यावर नंबर 4 टाकला। नंबर 5 पहा काय म्हणते, मजुरी मधले 2000 रुपये आगाऊ दिले आहे। कशामधले? मजुरी आहे का पहा त्याच्यात, आणि टाका त्याच्यावर नंबर 5 टाकला। हा नंबर 6 काय म्हणते पहा, 6000चा माल खाजगी कामासाठी वापरला। कोण कायच्यासाठी वापरला? याला म्हणतात उचल। काय म्हणतात? त्याच्यात पहा उचल आहे का पहा, नाही आहे। मग सोडून द्या, नंबर टाकू नका। चला इकडे लक्ष, किती अकाउंट बनतात? 3। कोणकोणते? व्यापार खातं। पहिलं खातं कोणतं? हा, दुसरं नफा तोटा खातं, आणि तिसरा ताळेबंद। आता व्यापार खात्यामध्ये कोणत्या नोंदी येतात? तर कारखान्याच्या संदर्भातल्या नोंदी असतात। कारखाना म्हणजे रे फॅक्टरी। फॅक्टरीच्या नोंदी कुठे घ्यायच्या? आणि कार्यालयाच्या नोंदी कुठे घ्यायच्या? नंबर करू सुरुवात। चला नावे बाजूपासून सुरू करू बाई। पहिल्या नंबरची नोंद आहे खरेदी। खरेदी कुठे येत असते? व्यापार खात्याच्या नावे बाजूला सेकंड नंबर। आणि खरेदीतून मायनस करा लागते खरेदी। तर पटकन खरेदीची रक्कम किती आहे पहा, 2,26,000 226। आता जमा बाजूले पहा, खरेदी परत किती आहे? 6000। तर 6000 यातून काय करायचे? तर बाहेर येते 220 2,20,000। खरेदी मधून मायनस काय करायचे? पक्क खरेदी कुठे आलं? नावे बाजूला दुसऱ्या नंबर। खरेदी नंतर आहे बघू विक्री परत। खरेदीतून मायनस काय केली? खरेदी परत। विक्री परत कायच्यातून मायनस केली? मग पहिले हे माहिती पाहिजे का विक्री कुठे येते? व्यापार खात्याच्या जमा बाजूला। विक्री कुठे येते? व्यापार खात्याच्या जमा बाजूला। पहिले विक्री पहा किती आहे? 3,64। आता विक्री परत किती आहे सांगा? 4000 यातून काय करायचे? बाहेर आले 3,60,000। बघा खरेदीतून मायनस विक्रीतून मायनस खरेदी नावे बाजूला येते, विक्री जमा जाईल लक्षात। विक्री परत पर्यंत आलो। पुढची नोंद आहे आगत वाहन आणि निर्गत वाहन। आगत वाहन हा माल आणण्याचा खर्च आणि निर्गत वाहन हा माल नेण्याचा खर्च। माल आणण्याचे खर्च व्यापार खात्यात घ्यायचे। कुठे घ्यायचे? आणि माल नेण्याचे खर्च कुठे घ्यायचे? नफा। वाहन म्हणजे गाडीचं भाडं। आगत वाहन हा माल आणण्याचा खर्च कुठे घ्यायचा? किती? 4,500। आणि निर्गत वाहन हा माल नेण्याचा खर्च कुठे घ्यायचा? किती? 5,000। आगत निर्गत बसलं सगळे। चला पुढची नोंद आहे डाक म्हणजे पोस्ट ऑफिस साठी झालेला खर्च, त्याला टपाल खर्च म्हणते। मग डाक खर्च हा कारखान्याचा आहे का कार्यालयाचा? मग कुठं घ्यायचा? नफा तोट्यात। डाक व ताक किती? 3,000। पुढची नोंद आहे भाडे। आता पहा, समजा जर कारखाना भाडे असते, कोणते भाडे? कुठे आले असते? व्यापार। कार्यालय भाडे असते तर कुठे आले असते?
इथं कोणते भाडे आहे? कोणतेच नाही. म्हणजे कारखान्याचे का कार्यालयाचे सांगितले नाही. आणि सांगितले नसेल तर ना भाडे. जिसका उसका नफा. मग भाडे कोणाचे होते? नफा तोट्याचे. पोचलोच नाही कुठे. चला भाडे किती? 9. भाड्यानंतर बँकेतील रोख. आता हे नोंद रोज येऊन राहिली. बँकेत काय असते? बँकेतला पैसा आपली कुठं जाईल? संपत्ती बाजूला. सांगा बँकेतील रोख किती? 27. पुढची नोंद ऋणको आणि धनको. पाठ झाले पाहिजे. ऋणको म्हणजे कोण? धनको म्हणजे कोण? ऋणको हे आपली संपत्ती असते आणि धनको हे आपली देयता. ऋणको म्हणजे कोण? आपला कस्टमर म्हणतो आपण. कस्टमर कडून आपल्याला पैसा घ्यायचा. कस्टमर आपली संपत्ती आहे. किती रुपये? 67. आणि धनको म्हणजे कोण? ज्याला पैसे द्यायचे आहे. आणि द्यायचे आहे म्हणजे आपली काय आहे? देयता. कोणतीही गोष्ट द्यायची म्हटली तर त्याला काय म्हणायचं? मग धनको आपली काय आहे? किती रुपये आहे सांगा? 37. समजले का? ऋणको धनको. ऋणको म्हणजे कोण? धनको आपली संपत्ती. धनको म्हणजे कोण? द्यायचे आहे म्हणजे आपली. चला पुढची नोंद. मोटार गाडी. आपल्या घरी मोटार आहे. मोटार आपली संपत्ती. आता मोटारचे वेगवेगळे अर्थ घेऊ शकता तुम्ही. घरची मोटार गाडी. गाडी आपली संपत्ती. पाण्याची मोटार वावरातली आपली संपत्ती. आणि संपत्ती कुठे जाते? संपत्ती. किती? 60,000. फास्ट होऊन आलं का रे? बोलत चला. मोटार नंतर गुंतवणूक. इन्व्हेस्टमेंट. लोक पैसा इन्व्हेस्ट करते ना. कालही झालं होतं. प्लॉट घेते, शेती घेते, दागिने बनवते. मग गुंतवलेला पैसा हे आपली काय असते? कुठं जाईल? सांगा. गुंतवणूक 30. पुढे चला. कसर. कसर म्हणजे डिस्काउंट. मग आता सांगा डिस्काउंट दिला म्हणते का डिस्काउंट मिळाला म्हणते? काहीच नाही म्हणत. मग त्याच्यासाठी एकदम इझी शॉर्टकट सांगितलं मी. नावे बाजूले आला तर नावे बाजूले घ्यायचा आणि जमा बाजूले आला तर जमा बाजूले. मग हा डिस्काउंट कोणत्या बाजूले आहे? मग कोणत्या बाजूले घ्यायचा? कारण तो आपला खर्च असतो. आणि जमा बाजूले आलं तर ते आपलं काय असते? मग ते जमा बाजूले. सोपं सोपं. नावेची नोंद, जमाची नोंद. मग ह्या कसर कुठं होती? नावे घेऊ ना. किती? 2500. कसरी नंतर जकात. जकात हा माल आणण्याचा खर्च आहे. जकात टोल नाका. कुठे टोल नाका? म्हणजे एमपी तून जो माल आपल्या इकडे आपल्याला लागते का तो टोल? नाही. आपण आपली गाडी घेऊन गेलो तर टोल द्यायला लागत नाही. तो टोल फक्त कायच्यावर लागते? जो माल एमपी तून महाराष्ट्रात येते त्याच्यावर जो टॅक्स द्यायला लागते त्याला म्हणते जकात. जकात हा माल आणण्याचा खर्च. आणि आणण्याचे खर्च कुठे घ्यायचे? व्यापार खात्यात. सांगा जकात 7,000. अरे पचून राहिलं. जकात नंतर मजुरी. मजुरी कारखान्यातल्या लोकांना देतात की कार्यालयातल्या? कारखान्याचे खर्च कुठे घ्यायचे? मजुरीची रक्कम आहे 27,000 आणि मजुरीवर एक कोणता नंबर टाकलाय? वाचू काय मी? मजुरी मधील 2,000 रुपये आगाऊ दिलेले आहे. आगाऊ म्हणजे जास्तीचे. आगाऊ म्हणजे जास्तीचे. याला काय म्हणतात? पूर्वदत्त. अदत्त म्हणजे द्यायचे. पूर्वदत्त म्हणजे जास्तीचे. ह्या दोन समयांना सर्वांना पाठ पाहिजे. अदत्त म्हणजे द्यायचे. अदत्त काय करायचं?
दुसरी नोंद पूर्वदत्त काय करायचं मायनस दुसरी नोंद मग मजुरी मधले 2000 रुपये जास्तीचे दिलेले आहे म्हणजे पूर्वदत्त अदत्त काय करे पूर्वदत्त काय किती मग 2000 मायनस करू बाहेर 25000 हे झाली पूर्वदत्तची पहिली नोंद पूर्वदत्त असन तर काय करायचं मायनस दुसरी नोंद ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला पूर्वदत्त मजुरी तिकडून मायनस किती केले 2000 मग इकडे सुद्धा किती लिहिले 2000 पूर्वदत्त समजलं सगळेले चला पुढची नोंद वेतन वेतन म्हणजे पगार आता सांगा पगार कारखान्यातल्या लोकांना देतात का कार्यालयात मग वेतन कुठे घ्यायचं नफा तोट्याच्या नावे वेतनाची रक्कम आहे 26000 आणि याच्यावर सुद्धा एक समायोजन याच्या आधीची समजली काय मजुरीचे पैसे आपण जास्तीचे दिले होते त्याला काय म्हटलं आता वेतनवाली वाचू वेतनाचे 4000 रुपये देणे बाकी आहे देणे बाकी आहे म्हणजे पैसे अजून द्यायचे याला काय म्हणतात अदत्त तिले कोण नसलो कोण घुसलो रे बा तिच्या अंगात फायदा द्यायचे म्हणजे अदत्त असलं तर काय करायचं काय करायचं किती रुपये बाबूरे 26 आणि 4 30 पूर्वदत्त आणि अदत्त पाठ पाहिजे अदत्त म्हणजे द्यायचे अदत्त काय करायचं दुसरी नोंद ताळेबंदाच्या देयता अदत्त वेतन तिकडे किती प्लस केले मग इकडे किती अदत्त म्हणजे अदत्त प्लस करायचं दुसरी नोंद देयता पूर्वदत्त म्हणजे जास्तीचे दिलेले आहे पूर्वदत्त मायनस करायचं दुसरी नोंद अदत्त पूर्वदत्त होईल काय पाठ चला अदत्त म्हणजे अदत्त काय करायचं दुसरी नोंद पूर्वदत्त म्हणजे पूर्वदत्त काय करायचे दुसरी नोंद चला वेतनापर्यंत आलो वेतनानंतर विमा इथेही तसंच विमा कारखान्याचा आहे का कार्यालयाचा आहे कायचा आहे कायचाच नसन तर कुठे येते नफा तोट्याचा सांगा विमा विम्यानंतर उपस्कर म्हणजे फर्निचर आणि फर्निचर आपली काय आहे किती रुपये 70000 आणि उपस्करावर एक वाचू चौथ्या नंबर वाली आहे वाचायची काय उपस्करावर वार्षिक 10% दराने घसारा आकारा काय आकारा घसारा म्हणजे काय एखादी वस्तू नेहमी वापरल्यामुळे त्या वस्तूच्या मूल्यात होणारी घट म्हणजे घसारा मोबाईल फोन नवीन 10,000चा घेतला 1 वर्ष वापरला तर 7-8 हजारात विकल्या जाते म्हणजे वस्तूची किंमत काय झाली त्याला काय म्हणतात घसारा हा संपत्ती मधून काय करायचा किती टक्के म्हणजे 70च्या 10% याच्यामधून काय करायचे बाहेर आले 63 हे झाली घसाऱ्याची घसारा संपत्तीतून काय करायचा आणि दुसरी नोंद नफा तोट्याच्या नावे हे असं लिहायचं घसारा अंडरलाईन करून लिहायचं कायच्यावर काढला 5 इकडे किती काढला मग इकडे सुद्धा किती उपस्कर कसलं चला उपस्करानंतर आहे प्रारंभन स्कंद घ्यायचा
व्यापार खात्याच्या नावे बाजूला पहिल्या नंबर किती 34 नावे बाजू संपली. आता कोणती बाजू? चला जमा बाजू लिहा. पहिली नोंद आहे विक्री. विक्री कुठे येत असते? जमा बाजूला. विक्री मधून मायनस करत असते विक्री केली मायनस. अजून घेऊ का नोंद? नोंद ऑलरेडी. हा त्याच्यानंतर आहे खरेदी परत. कोणती परत? विक्री मधून मायनस काय केलं? विक्री परत. खरेदी मधून मायनस काय केलं? म्हणजे हे नोंद सुद्धा अरे झाली आहे ना रे? हो. पुढची नोंद. आता पहा मगाशी एक कसर आली होती तर ते आपण कुठं घेतली होती? कारण तो आपला खर्च होता. आता त्याच्या मागे लॉजिक लावा लागते. खर्च होता असं सांगितलं होतं काय? मग मी कसं ठरवलं? नावे बाजूला जर आलं तर तो आपला खर्च असते आणि जमा बाजूला जर आलं तर ते आपलं. मग हे कसर कुठं आली? जमाले. म्हणजे आपलं काय आहे? उत्पन्न घ्यायचे नफा तोट्याच्या कुठं घ्यायचे? सांगा कसं? आता पहा मगाशी शॉर्टकट सांगितलं. नावेले नोंद आली तर नावेले घ्यायचे आणि जमाले नोंद आली तर जमाले. नावेची नोंद नावे, जमाची नोंद जमा. समजलं रे? चला कसर नंतर हा ऋणको म्हणजे कोण? ऋणको आपली धनको म्हणजे कोण? ही आपली नोंद इकडे लिहिली आहे मी. धनको नंतर हे नोंद रोजच येऊन राहिली. बँक अधिविकर्ष म्हणजे बँकेकडून तात्पुरतं घेतलेलं कर्ज. शॉर्ट टर्म लोन. लोन किती पद्धतीचे असते? एक लॉंग टर्म एक शॉर्ट टर्म. लोन लॉंग टर्म घ्या का शॉर्ट टर्म घ्या, घेतलेलं लोन कधी ना कधी बँकेला वापस द्यास लागते. म्हणजे आपली काय आहे? बँक अधिविकर्ष किती? 19,000. बँक अधिविकर्षानंतर भांडवलासाठी नेहमी लक्षात ठेवायचं भांडवल हे ताळेबंदाच्या देयता बाजूला पहिल्या नंबरवर लिहायचं. कुठे लिहायचं? देयता बाजूला पहिल्या नंबर. हे असं लिहायचं भांडवल. आणि अंडरलाइन करून कोण कोण भागीदार आहे त्याचे नाव. पहिला कोण? अजयचं भांडवल किती आहे? हे पैसे बाहेर काढायचे नाही आणि याच्या खाली 2-3 रेषा ब्लँक सोडून द्या. दुसरा कोण आहे? विजय. चला विजयचे किती? हे पण पैसे बाहेर काढायचे आणि याच्या खाली पण 2-3 रेषा ब्लँक सोडून द्या. भांडवल कुठं घ्यायचं? अजयचं अजयच्या नावानं, विजयचं विजयच्या नावानं. भांडवलाचे पैसे बाहेर काढायचे नाही. कसलं एवढं? चला भांडवलानंतरची नोंद संपल्या. आता राहिले आहे समायोजन. पूर्ण समायोजना सांगतो. किती समायोजना टोटल? 6 पैकी पहिली वाली व्हायची आहे. सवरण स्कंधाचे मूल्य 56. कोणता स्कंद? प्रारंभन स्कंद म्हणजे सुरुवातीचा, ओपनिंग म्हणजे त्याचे. आणि सवरण स्कंद म्हणजे शेवटचा, वर्षाच्या शेवटचा. सवरण स्कंदाच्या नोंदी किती होईल? आहे का तुम्हाला पाठ? सगळ्यांना? व्हेरी गुड. सवरण स्कंदाची पहिली नोंद करायची मंगेश. सवरण स्कंद किती रुपये? 56. हे झाली सवरण स्कंदाची पहिली नोंद. आणि दुसरी नोंद करायची सवरण स्कंद. इकडे किती लिहिले? 56. मग इकडे किती घ्यायचे? सवरण स्कंदाच्या 2 नोंदी पाठवली. पहिली कुठे झाली? आणि दुसरी ताळेबंदाच्या सेकंड नंबर वाली झाली आहे.
वेतनाचे 4000 रुपये देणे होते. देणे आहे म्हणजे पैसे अजून याला काय म्हणतात? अदत्त असन तर काय करायचं? अदत्त म्हणजे अदत्त काय करायचं? दुसरी नोंद पूर्वदत्त असलं तर दुसरी नोंद. नंतर घसारा. घसारा म्हणजे वस्तूच्या किमतीत झालेली घट. घसारा संपत्तीतून काय करायचं? दुसरी नोंद नफा तोट्याच्या. चलो आता राहिली आहे तिसऱ्या नंबरची. राहिली आहे ना? आगीमुळे 4000चा माल नष्ट झाला. हे आपण शिकलो होतो. काल कसं शिकलो होतो का 7000चा माल नष्ट झाला होता आणि विमा कंपनीने आपल्याला नुकसान भरपाई किती दिली? 5000. मग आपला माल कितीचा जळाला होता? 7000चा. कंपनीतून पैसे किती भेटले होते? 5000. आणि नुकसान कितीचं झालं होतं? तेव्हा याच्या नोंदी किती केल्या होत्या? 3. आज 3 करायच्या काय? नाही. आज किती रुपयाचा माल जळाला? 4000. आणि विमा कंपनीने किती पैसे दिले? काहीच नाही दिले. काय नाही. म्हणजे आपलं पूर्ण 4000चं काय झालं? नुकसान. इथं रक्कम किती आल्या होत्या? 3. म्हणून त्याच्या नोंदी झाल्या 3. इथं रक्कम किती आल्या? 2. म्हणून नोंदी होईल 2. पहिली नोंद करायची व्यापार खात्याच्या जमा. आगीमुळे नष्ट झालेला माल. कितीचा माल नष्ट झाला? 4000. हे झाली त्याची पहिली नोंद. माल जळाला, आपला फायदा झाला का नुकसान झालं? दुसरी नोंद करायची त्याच्या नावे. आगीमुळे झालेले नुकसान. नुकसान किती झाले? 4. समजली का? तिसरी आगीमुळे जळालेल्या मालाच्या नोंदी किती होईल? 2. पहिली कुठं? व्यापार खात्याच्या. आणि दुसरी नफा तोट्याच्या. आता उरली आहे 6व्या नंबरची. हे शिकलो आपण काल. वर्षभरामध्ये अजय यांनी 6000चा माल खाजगी कामाकरिता वापरला. कुणी? कितीचा? कायच्यासाठी वापरला? याला म्हणतात उचल. काय म्हणतात? उचल म्हणजे काय? व्यवसायाच्या मालकाने व्यवसायामधून खाजगी कामासाठी पैसे काढले असेल किंवा वस्तू काढल्या असेल तर त्याला म्हणतात उचल. काय म्हणतात? उचल. त्या कौशलचं उदाहरण घेतलं होतं आपण 11वीत असताना. त्याच्या घरी किराणा दुकान आहे. याच्या घरी पाहुणे आले. मग पाहुणे आल्यानंतर याची आई काय करून? पोहे करून ना पाहुणेले लात मारून हाकलून दिली. पोहे करते ना आपल्या इकडे, अशी पद्धत आहे ना. मी आलो तो करान ना. कौशलच्या घरी पाहुणे आले तर याची आई दुसऱ्याच्या दुकानातून पोहे आणून करे? कोणाच्या दुकानातून आणून? स्वतःच्या. याची आई एवढं भांड घेऊन नाही, भांड भरून पोहे घरात घेऊन येईल. मग याच्या आईनं त्या पोह्याचे पैसे दिले काय? नाही. ते पोहे कायच्यासाठी वापरले? त्याला म्हणते उचल. उचलचं नेहमी लक्षात ठेवा. ज्यानं उचल केली त्याच्या भांडवलातून मायनस. मग उचल कोण केली? तर अजयच्या भांडवलातून काय करायचं? किती रुपये? इथून उरले 84. किती उरले? 84. हे झाली उचलीची दुसरी नोंद व्यापार खात्याच्या जमा बाजूला. उचल
आणि ज्यानं उचल केली त्याचं नाव. कोण केली? किती केली? समजलं? आणखी कोणती नोंद राहिली? मग शाळेच्या लेकरांसारखे फक्त 5 मिनिटं थांबा, टोटल करून देतो, नफा काढून देतो, नंतर आरामात लिहून घ्या. तुम्ही फक्त लक्ष द्या, ऍडिशन मीच करतो. पहिले कोणतं खातं बंद करू? बेरीज करताना नेहमी जमा बाजूची बेरीज पहिले करायची. कोणत्या बाजूची? जमा. पहिला नंबर 0, दुसरा नंबर 0, तिसरा नंबर 0. आता नंबर चौथा. 6 आणि 6 12, 12 आणि 4 16, 16 शी 6 हातचा आला 1. आता नंबर 5. 1 आणि 5 6 आणि 6 12, 12 शी 2 हातचा आला 1. किती नंबर झाले? 5. आता कोणता? 6वा. हातचा किती आहे? 1 आणि 3 4, 4,26,000. आता नावे बाजू करू, पण इथं लिहायची इकडे बाजूला लिहून घेऊ रफ मध्ये. पहिला 0, दुसरा 0, तिसरा काय झाले लेकरं? 5. आता नंबर चौथा. 5 आणि 7 12, 12 आणि 4 16, 16 आणि 4 20, 20 शी 0 हातचे आले 2, 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9. हातचा आला काय? किती नंबर झाले? 5. आता 6वा आहे 2. बेरीज झाली 2,90,500. आता सांगा 4,26,000 मोठे आहे का 2,90,500 मोठे आहे? लिहून राहिले काय? व्हेरी गुड. आता नावे बाजू मोठी आहे का जमा बाजू? मग फेज बेरीज दोन्ही इकडे लिहा. 4,26,000, 4,26,000. यातून हे लहानवाली बेरीज काय करायची? 4,26,000 मधून 2,90,500 मायनस 0 0. 10 मधून 5 गेले 5, हातचा आला 1. 6 मधून 1 गेला 5, 12 मधून 3 9 गेले 3, हातचा 1. किती उरले? 1,35,500. याला नाव द्यायचं सकल नफा. काय नाव द्यायचं? सकल नफा. पहिलं खातं समजू. आता काय करायचं? हा सकल नफा कोणत्या बाजूला आहे? नावे. कोणत्या बाजूला आहे? नावे. याला जमा बाजूला आहे. नावेची नोंद जमा. सकल नफा तिथलीच व्हॅल्यू लिहून ठेवायची. 1,35,500. 1,35,500. आता इकडे लक्ष द्या. पहिले जमा करू. 35 आणि 3 38. 1,38,500. 1,38,500. बरोबर आली? आता हे बेरीज करायची, पण इथं लिहायची इकडे साइडला लिहून घेऊन टाकायचं आहे. पहिला नंबर 0, दुसरा नंबर 0. आता नंबर तिसरा 5. चौथा 4 आणि 7 11, 11 आणि 7 18, 18 आणि 9 27, 3 30 आणि 5 35 आणि 2 37, 37 शी 7 हातचे आले 3, 3 आणि हे 3 6, 67,500. आता सांगा 1,38,500 मोठे आहे का 67,500 मोठे आहे? 1,38,000. तर मोठी बेरीज दोन्ही इकडे लिहायची. 138,500, 138,500. याच्यातून ही बेरीज काय करायची? 1,38,500 मायनस 67,500. 0 0 0. 8 मधून 7 गेले 1, 13 मधून 6 गेले 7, हातचा 1 मधून 1 गेला 0. किती उरले? 71. किती उरले? 71. याला नाव द्यायचं शुद्ध नफा. पहिल्या खात्यात काय नाव द्यायचं? सकल नफा. दुसऱ्या खात्यात शुद्ध नफा. आता हा जो नफा आला, हा नफा दोन्ही भागीदारांना वाटून द्यायचा. अजय आणि विजय. चला, भागीदाराचं प्रमाण काय होतं? वर दिलाय क्वेश्चन मध्ये समान.
50-50. मग वेदिकानं हात वर केला ते 50-50 वाटतं म्हणजे. तुम्ही वाटले 35,500. 35,500. पहिल्याला किती द्यायला लागल? 35,500. दुसऱ्याला किती द्याल? 35,500. तुम्हाला समजलं रे? 50-50 वाटताय ना? आता हा जो नफा आला घोरपडेचा आहे, हा ज्याचा नफा त्याच्या भांडवलात प्लस करायचा. मग पहिला नफा कोणाचा आहे? तर ह्या अजयच्या भांडवलात प्लस करायचा. शुद्ध 35,500. याचे पैसे बाहेर काढून घेऊ. 500 5 आणि 4 9 8 आणि 3 11. 1,19,500. दुसऱ्याचा शुद्ध नफा होता 35,500. हे याच्यात प्लस करून घेऊ. 1,25,500. आता पहिले देयता बाजू करू आणि मग संपत्ती बाजू. चला, पहिला 0, दुसरा 0, तिसरा 5 आणि 5 10. 10 शी 0. हातचा आला 1. 1 आणि 7 8. 4 12 आणि 9 21 आणि 5 26 आणि 9 35. 35 शी 5 कॅरी झाले 3. 3 आणि 3 6 आणि 1 7 आणि 2 9 आणि 1 10. 10 शी 0 कॅरी झाला 1. 1 आणि 1 2. 2 आणि 1 3. 3,05,000. इकडची करून घेऊ. कोण गेली? इथे नक्की. पहिला 0, दुसरा 0, तिसरा येते 0. किती नंबर झाले? 3. आता चौथा 6 3 9. 9 2 11. 11 आणि 7 18. 18 आणि 7 25. 25 शी 5 हातचे आले 2. 2 आणि 5 7 आणि 6 13 आणि 3 16 आणि 6 19 आणि 6 25 आणि 2 27. येते? माझं चुकलं? ठीक आहे. पहिला 0, दुसरा 0, तिसरा 0. चौथा वाला 6 6 आणि 3 9. 9 2 11. 11 आणि 7 18. 18 आणि 7 25. 25 शी 5 हातचे आले 2. आता पाचवा नंबर 2 आणि 5 7. 7 आणि 6 13. 13 आणि 3 16. 16 आणि 6 22. 22 आणि 6 28. 28 आणि 2 30. 30 शी 0 हातचे आले 3. आता नंबर 6वा. 6वा हेच नाही. हातचे किती आहे? 3. 3,05,000. 3,05,000. दोन्ही बेरीज सेम आल्या पाहिजे. चला लिहा.